वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स. आज मी बनवायला जात आहे कुळदाची पिठी. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी ऑलरेडी चॉप करून ठेवलेलं आहे. लसूण, कढीपत्ता, थोडं कोकम आहे, मिरची आणि कांदा. तर चॉपिंग करून झालेली आहे आपली. त्यामुळे आता आपण पिठाची तयारी करूया. मी घेत आहे अर्धा वाटी कुळदाचं पीठ. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, थोडी हळद, आणि चवीनुसार मीठ. आता हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊ. तर तुम्ही आता बघू शकता की हे प्रॉपर मिक्स करून झालेलं आहे. तर थोडं तेल घालूया, थोडी घालूया राई, राई आता चांगली तडतडली आहे. यात घालूया थोडं लसूण, कढीपत्ता, कोकम आणि मिरची. आता घालूया. लसूण चांगला भाजून घेऊया. आता यात घालूया थोडा कांदा. आता लाल झालेला आहे. मी यामध्ये केलेलं मिक्सचर ॲड करत आहे. यामध्ये आहे कुळदाचं पीठ, थोडा हळद आणि मीठ. आता फ्लेम थोडी फास्ट करूया. यात जाईल आता वॉटर, थोडं पाणी घालूया. जसं हवं तसं यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुमच्या अकॉर्डिंगली किती पाणी हवं आहे, कशी कन्सिस्टन्सी त्याची हवी आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही करू शकता. बघू शकता आता पिठीला खूप छान उकळी आलेली आहे. तर आता आपली पिठी झालेली आहे. यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया. तर आता फ्लेम बंद करूया आणि गरमागरम पिठी खायला मी तयार आहे. सो ही कोकणातली स्पेशल डिश आहे कुळदाची पिठी. प्लीज नक्की ट्राय करा, खूप छान लागते.